नमस्कार मित्रांनो, मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगत आपल्या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आडगाव बुद्रुक, तालुका तेलारा, जिल्हा अकोला इथे आपण धनराज मंगले यांचा दत्तकृपा लघु उद्योग या व्यवसायाला भेट देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। या व्यवसायाच्या माध्यमातून ते शेतकऱ्याचे गहू, ज्वारी, सोयाबीन इतर अशा अनेक प्रकारचे धान्य या मशीनमधून ते साफ करून देतात आणि याच व्यवसायामार्फत ते महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा या व्यवसायामधून कमवतात। तर मित्रांनो, याच व्यवसायाविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजपर्यंत तुम्ही जर काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, सुरू करूया। सर, प्रथमतः तुमचा परिचय द्या। माझा परिचय धनराज तुळशीदास मंगळे। मी प्रॉपर बेलुरेचा रहिवासी आहे, पण बिझनेस घेऊन इथं आलो अळगाव बुद्रुकमध्ये। अळगाव बुद्रुक हे तेलारा तालुक्यात आहे, जिल्हा अकोला आहे। सर, तुम्ही हा व्यवसाय जो करता तो किती वर्षापासून आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे? मी 2015 पासून चालू केला, 1 जानेवारी। आणि या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळले किंवा तुम्हाला हा व्यवसाय करावा असं का सुचलं? मी प्रदर्शनी पाहायसाठी गेलो होतो अकोल्याला। पहिल्यापासून असं थोडं करायचं काही विचार होता। प्रदर्शनीत हा पॅटसनचा प्लॅन दिसला मला, मी पॅटसनशी संपर्क केल्यानंतर मला असं वाटलं की हे करून पाहा आपण। ह्या जे मशीन आणले ह्या कुठून आणल्या आणि मशीनची किंमत किती आहे? हे पॅटसनमधून घेतले मी अकोल्यावर, 12 लाख रुपये किंमत आहे ती। आणि या मशीनमधून सर आपण कोणकोणतं धान्य साफ करू शकतो? ते ह्याच्यातून गहू, ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, अजवान, ओवा। या मशीनची कॅपॅसिटी किती आहे किंवा एका तासामध्ये तुम्ही किती धान्य साफ करून देता? एका तासाला मी 1 टन करतो। एका तासाला 1 टन? 1 टन। म्हणजे आपली मशीन किती तास चालू राहते दिवसभरात? 24 तास चालू राहते। माल आला, सीझन लागला गव्हाचा, 24 तास चालू राहते। बरं। आणि 24 तास चालू राहते याप्रमाणे आपल्याला लेबर सुद्धा लागत असते, तर त्यासाठी आपल्याला दिवसा आणि रात्री असं मिळून किती लेबर लागतात? सकाळला असतात 6 लेबर, 3 लेबर, संध्याकाळला 3, असे 6 लेबर लागतात। 6 लेबर। मशीन चालू केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल किती येऊ शकते एका महिन्याचं? मला एका महिन्याला 17 ते 18 हजार रुपये बिल येते। आणि सर, हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किती जागेची आवश्यकता आहे? ते 20 बाय 40चं शेड आहे माझं, हे 800 स्क्वेअर फूट आहे। पण याला थोडंसं जर जास्त असलं तर जास्त होते, स्टॉक केले जाते मालाचा। म्हणजे जेवढी जास्त जागा असेल तेवढं चांगलं आहे। तर सर, हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाची तुम्ही मार्केटिंग कशी करता किंवा या मालाचं वितरण तुम्ही कसं करता? मी या मालाचं वितरण असं करतो की मी शेतकऱ्याजवळून डायरेक्ट माल घेतो। इथं माझ्या इथं माल शेतकरी डायरेक्ट अकोट मार्केट जवळ आहे, अकोटला न्यायच्या वेळेस मला पहिला माल दाखवतात ते, त्यानंतर मी त्या भावाच्या अकोट मार्केटच्या हिशोबाने इथं माल खरीदतो। त्याच्यानंतर तो क्लीन करतो, क्लीन करून 30 ते 50 किलोच्या पॅकिंगमध्ये पण विकतो। लोकवन गहू, शरबती गहू, सागरवन, नर्मदाचा सागरवन गहू, असे 30 ते 50 किलोच्या पॅकिंगमध्ये लागला तेवढा माल विक्री करतो मी। सर, सध्या गव्हाची किंमत काय चालू आहे? सध्या मी इथं खरेदी करून राहिलो 2600-2700 रुपयानं, विक्री आहे माझी 3000 रुपये क्लीन करून। या व्यवसायामधून तुम्ही निव्वळ नफा एका महिन्याला किती कमवता? मी निव्वळ नफा 2,40,000 रुपये कमावतो। या मशीनची कॅपॅसिटी 10 टनाची आहे, 12 घंट्याला 10 टन माल काढते। त्याच्यातून 100 रुपये क्विंटल प्रमाणे 10,000 रुपये होतात। 10,000 रुपयामधून 1500 रुपये लेबरचे जातात, 500 रुपये लाईट बिल जाते, असं मला प्रॉफिट म्हणून 8,000 रुपये रोजचे उरतात। 8,000 गुणिले 30 म्हणजे 2,40,000 रुपये पर मंथ या व्यवसायामधून आपण कमवतो। हा सर, नवीन उद्योजकाला जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा? नवीन व्यवसाय ज्यांना करायचा आहे व्यवसाय त्यांनी माझी भेट घ्या। इथं जो मी 2015 पासून प्लॅन टाकला त्याची सर्व माहिती आहे मला। मी ज्या कंपनीच्या मशीन घेतल्या ह्या घेतल्या तर चालतात, दुसऱ्याही कोण्या कंपनीच्या लागल्या तर घेऊ शकता, असं काही नाही। पण याच्यातून असं मार्गदर्शन करतो की नोकरीपेक्षा व्यवसाय जर केला तर तुम्हाला 2-2.5 लाख रुपये महिना याच्यातून पडू शकते। मित्रांनो, हे होते या व्यवसायाचे ओनर धनराज मंगळे सर। तर यांचं 10वी शिक्षण असून सुद्धा हे या व्यवसायाच्या माध्यमातून एका महिन्याला निव्वळ 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा या व्यवसायामधून कमवतात। तर मित्रांनो, जर का तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि जर का तुमच्यामध्ये जिद्द असेल तर कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता। तर मित्रांनो, असंच पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्यवसायाविषयक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।